आई, यावर्षी मी माझ्या मित्रांसोबत खूप फटाके उडवणार आहे. फटाके उडवले तरी चालतील, पण ते स्वदेशी असले पाहिजेत. परदेशी उडवले तर आपले पैसे दुसऱ्या देशात जाणार नाहीत का? तुझं काय म्हणणं आहे साक्षी? हो आई, हे बरोबर आहे. आपल्याला ओपन फॉर ओपन बनायचं आहे, म्हणून आपण ह्यावेळेला स्वदेशी वस्तूनेच दिवाळी साजरा करूया. अगदी बरोबर. आपल्या गावातले कार्यक्रम दिवे, पंक्त्या, रंगीबेरंगी डांबरे बनवतात. आपण ते घेतले की त्यांना आधार मिळेल. म्हणजे यंदा आपण परदेशी वस्तूंनी दिवाळी साजरी न करता स्वदेशी वस्तूंनी करणार आहोत. जसे की मातीचे दिवे, हाताने बनवलेली सजावटे, स्थानिक मिठाई. हाच तर खरा स्वदेशी सण. आपल्यालाही आनंद मिळेल व देशाचं भलंही होईल. चला चला मग आपण बाजारात जाऊ. हो चला. बघ साक्षी, इथे किती सुंदर पंक्त्या व दिवे ठेवले आहेत. हो आई, हे खूप छान आहे. आपण घेऊयात का ते? हो चला चला. कोणती पाहिजे? परदेशी पण आहेत आणि स्वदेशी पण आहेत. हा, मला फक्त स्वदेशी कोणतं पाहिजे. असे का बरं स्वदेशी घ्यायचं आहे? कारण स्वदेशी वस्तू घेतल्यावर आपल्या देशातील पैसे आपल्या देशातच राहतील व आपल्या भारत देशाच्या आर्थिक स्थितीलाही मदत होईल. अगदी बरोबर. ठीक आहे. बरं, मग हा प्रदेशी माल आहे, तुम्हाला हा पण पाहिजे का? नाही, हे परदेशी आहेत. आम्हाला फक्त स्वदेशी वस्तूच पाहिजे, म्हणून हे वस्तू आम्ही न घेता आम्ही शेतकऱ्यांकडून स्वदेशी फुलं घेणार आहोत. बघ आई, या स्वदेशी वस्तूंनी माझं मनही उजाळलं. कारण तू स्वदेशी माल घेतला आहेस बा. देशासाठी चांगलं केलं की मनात आनंद येतोच. चला तर मग आपण शेजाऱ्यांनाही सांगू की तेही स्वदेशी वस्तू घेऊन भारताच्या आर्थिक स्थितीला मदत करावे व आपल्या देशातील स्वदेशी वस्तूच घ्याव्या. हो, तर मग हीच कल्पना आपण शाळेत देखील राबवूया. तुमची कल्पना खूप सुंदर आहे. ही कल्पना खरोखरच तुम्ही देशभक्त आहात. आम्हा सर्वांकडून भारत जनतेला आव्हान आहे की स्वदेशी वस्तूंचाच वापर करा. परक्यांच्या वस्तू टाळूया, देशी उद्योग फुलवूया, स्वदेशाचा ध्वज उंच धरूया, भारत मातेची सेवा करूया. धन्यवाद.